मंगळवेढा तालुक्यामधील सामाजिक वनीकरण विभागामधील वृक्ष लागवड योजनेमध्ये अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची वृक्ष लागवड न करता बोगस वन मजूर दाखवून 14,60,00,000 रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याची माहिती समोर आली। या प्रकरणी पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी मंगळवेढा न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। यावरती न्यायालयाने वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह 13 जणांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले। काल मंगळवेढा न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निकाल दिलेला आहे। त्यामुळे माझा न्यायालयावरचा विश्वास अत्यंत दृढ झालेला आहे। सामाजिक वनीकरण विभाग मंगळवेढा तालुक्यामध्ये 33 कोटी वृक्ष लागवड व इतर वृक्ष लागवडीमध्ये वन अधिकाऱ्यांनी 14,60,00,000चा आर्थिक घोटाळा केलेला होता। त्याबाबत आपण वरिष्ठांना तक्रारी दिल्या, परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात न आल्यामुळे की मी सदर तक्रार माननीय मंगळवेढा यांच्या कोर्टामध्ये दाखल केली। त्यानंतर माननीय न्यायालयाने संबंधित प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यासंदर्भात काल आदेश दिलेला आहे। त्यामध्ये संबंधित आर्थिक घोटाळा हा प्रचंड मोठ्या स्वरूपाचा असून यामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये राज्याचे वन सचिव वेणुगोपाल रेड्डी, हनुमंत धुमाळ, मनीषा पाटील, सुवर्णा माने, हरिश्चंद्र वाघमोडे यांच्यासह एकूण 13 जणांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे या प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचं माननीय वनमंत्र्यांनी घ्यावं व या प्रकरणाची वरिष्ठ समिती नेमावी आणि चौकशी करावी आणि जे कोणी या प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकारी दोषी आहेत यांच्यावर कायमचं सेवेतून निलंबनाची कारवाई करण्यात यावी हीच मागणी करीत आहे।